कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, आपण तिघं आणि अद्वैत वगळता घरातल्या इतर कुणालाही रुपालीचं हे सत्य कळता कामा नये। ती विरोचक आहे आणि तिचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ती काहीही करू शकते। सर्वसामान्य माणसासाठी तिचं हे विरोचक असणं सामान्य नाही। म्हणून आपण शांत बसायचं का? शांत बसू मी? कधी कधी असं वाटतं ना की सरळ जवान त्या रुपालीचा का धरावा? माझ्या अद्वैतच्या जीवावर उठली ती। असं काहीही करायचं नाही। आपल्यासाठी महत्त्वाचं होतं अद्वैतला रुपालीचं सत्य कळणं, आणि देवी आईच्या कृपेने आपण त्यात यशस्वी झालोय। नाहीतर किती काळ आपण विवंचनित होतो की अद्वैतला रुपालीचं सत्य कधी कळणार। हो बाबा, आता अद्वैत साहेबांना सत्य कळलंय, त्यामुळे आता फक्त आपण त्यांना जपायचंय। रुपालीबाई साहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांच्या हातून आता एक महत्त्वाचं प्यादं निसटलंय। आता ती लवकरच चेकमेट सुद्धा होईल। काहीतरी गोंधळ नक्कीच आहे। कोरडेपणाने का वागतोय अद्वैत? विषाबद्दल कळलं नसेल ना त्याला काही? नाही, पण कळलं असतं तर असा शांत बसला नसता। नक्की काय झालंय? वेगळा का वागतोय? की असं काही नाहीच आहे, मलाच हे वाटतं। या सगळ्याचा सूक्ष्मोक्ष लावायचा असेल ना तर अद्वैतची परीक्षाच घ्यायला हवी। त्यातूनच कळेल की मी त्याच्यासाठी तीच आई आहे जिच्यासाठी तो काहीही करायला तयार व्हायचा। आज दिवसभर साईट ऑफिसवरच असेल मी। बर, तुमचा डबा मी गाडीत नेऊन ठेवला। गुड मॉर्निंग आजी। गुड मॉर्निंग आदी। गुड मॉर्निंग नेत्रा। पोहे? तुझ्यासाठी पोहे केलेत ब्रेकफास्ट का? मग आज एक प्लेट मी एक्स्ट्राच खाईन। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।